नमस्कार मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी 2026चा ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग होणार आहे उदगीर म्हैस बाजारामधून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच दिवसाच्या नंतर आपण उदगीरला आलो ब्लॉग बनवण्यासाठी. आज मुर्रा म्हशी, गावरान म्हशी, बऱ्याच जनावर आहेत. आपण आज ब्लॉग करणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, कारण आजचा ब्लॉग चांगला होणार. टॉपच्या म्हशी, गावरान म्हशी सगळ्याच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण बरेच दिवस झालं तुमच्या कमेंट होत्या की उदगीर म्हैस बाजार दाखवा म्हणून. चला मग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून सांगा आजचा उदगीरचा बाजार कसा होता काय नाही. आपण उदगीरला आलो. रिंग रोडनी पांढरे मंगल कार्यालयाच्या बाजूनी हे बाजाराचं मेन एंट्री आहे. आता बघा, इथून लोक बाहेर चाललेत. काही समोरच्या बाजूला रस्ता आहे, उदगीर एनकी मानकी म्हणून देवणीला जातोय. तर याच रस्त्याला लागून असं आतमध्ये यायचं. आतमध्ये आल्याच्या नंतर असा तुम्हाला बाजार बघायला मिळेल, उदगीरचा म्हैस बाजार. हा पूर्ण एरिया बाजाराचा भरला. जवळपास माझ्या मते एक 15 ते 20 एकरचा कंपाऊंड आहे पूर्ण उदगीरच्या म्हैस बाजाराचा. एवढ्यामध्ये बाजार भरला जातो. आणि या बाजारामध्ये बरीच सोय आहे. हॉटेल, चहाचे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत इथं अवेलेबल. येणारे शेतकऱ्यांसाठी नाश्ता, पाणी, चहा, पाण्याची बॉटल, जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची हौद, बऱ्याच काही सोयीसुविधा आहेत. उदगीरचा बाजार हा प्रत्येक गुरुवारी भरला जाणारा बाजार आहे बरं का. खास म्हशीसाठी स्पेशल बाजार आहे. बैल पण येतात, पण कमी प्रमाणात येतात. जवळपास 100च्या जवळ बैल येतात आणि गाई 30, 40, 50 असं गाई येतात. स्पेशल म्हशीसाठी बाजार आहे. मुर्रा म्हशी, जाफर म्हशी, गावरान म्हशी, अशा म्हशी तुम्हाला इथं बघायला मिळणार. आणि उदगीरचा बाजार खात्रीशीर व्यवहारासाठी प्रसिद्ध आहे. देवर्धनच्या जवळ गाव आहे, त्या गावचे शेतकरी आहेत. हरसनाळ का? हरसनाळची गावरान म्हैस घेऊन आल्यात. म्हैस बघा आधी कशी आहे. तिसऱ्यानं आहे का? म्हैस तिसऱ्यानं आहे. दुधाला 3-3.5 लिटर टायमाला दिलेली आहे. गाभण आहे. तिसऱ्यानं गाभणच आहे की. आता किंमत किती म्हणलं? 81,000. किंमत चांगली आहे. 81,000 गावरान म्हैस आहे. पहिले तर तुम्हाला आधी म्हैस दाखवतो मी जवळ. देवर्धन जवळचं हरसनाळ. शेतकरी इथं व्यापारी म्हणत आहे. शेतकऱ्याची म्हैस आहे. एकच म्हैस आणल्यात बाजारात विकायला. म्हैस बघा आधी. म्हैस कासालातून बघा म्हैस कशी आहे. चला मालकाला बोलू. नाव सांगा. मदन अंगद चांबले. गाव काय म्हणलो? गाव हरसनाळ. शेतकरी. किती सांगतो बोललो? 81,000 किंमत सांगा. 81,000. तुमच्या तोंडानं सांगा आता कशी आहे गाभणी आहे, कशी आहे दुधाला, कशी आहे काय? दुधाला 3.5 लिटर दूध काढलेलं आहे. हां. खायला चांगले आहे. आता किती वेळा गाभण आहे? आता तिसऱ्यानं गाभण आहे. तिसऱ्यानं आहे. गावरान. नंबर सांगा. 81,000 98 22 66 19 56. उदगीर म्हैस बाजारामध्ये जागोजागी तुम्हाला असं पाण्याची हौद बघायला मिळतील. सिमेंटी बरेच हौद आहेत इथं. काही आहेत इथं समोरच्या बाजूला एक हौद आहे. अशी बरेच जागोजागी हौद ठेवलेले आहेत पाण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी पाणी. याआधी जुनी हौद होती, ती फुटून गेली म्हणून अशी छोटी छोटी हौद आणल्यात कॉन्क्रीटची. पाण्याची सोय आता बऱ्यापैकी झालेली आहे उदगीरच्या बाजारामध्ये. याआधी थोडीशी गैरसोय होती, पण आता बऱ्यापैकी आहे. बरीच हौद आणल्यात. तुम्हाला जनावरांची पावती जर बनवायचं असेल बाजाराच्या आता आल्याच्या नंतर, हे बघा या ठिकाणी या झाडाखाली टेबल घालून बसलेले असतात पावती बनवण्यासाठी. तर इथं पावती बनवली जाते. हे बघा दिसले का पावती बनवणारे? तर असं बसून इथं पावती बनवली जाते या झाडाखाली. आणि या समोरचा एरिया बाजाराचा. उदगीर म्हैस बाजारामध्ये हा पाठीमागचा एरिया बैल असतात. तुम्हाला दाखवतो मी. इथं बैलाचा बाजार भरतोय. जवळपास 100च्या जवळपास बैल येतात उदगीरच्या म्हैस बाजारामध्ये बरं का. हे बघा
हा एरिया बैलांसाठी आहे. पाठीमागतला शेवटचा एरिया जो आहे तो बैल भरतात. इथं बैल असतात. जास्त नसते संख्या बैलांची, फक्त 100-1 बैल येतात समजा. देवणी गोर, देवणी वळू, लाल कंदारी, पण प्रमाण कमी. जास्त करून म्हशीसाठी प्रसिद्ध आहे हा बाजार उदगीरचा. बघा तुम्हाला तर समोर जेवढे दिसत तेवढेच बैल असतात इथे. एवढा एरिया बैलासाठी इथं बैल असतात पाठीमागच्या साईडला. आणि खास करून म्हशीसाठी प्रसिद्ध आहे. कधी 70-80, कधी 100-1 बैल येतात इथं. एक म्हैस बघा, या म्हशीची आता माहिती घेऊ आपण. तर चला, मालक थांबून आहे तिथे. ही म्हैस आहे बघा. किती सांगला लावून नाही? किती सांगला लाव? 85,000 का? 85 सांगायचे. दूध बीत कसं आहे टायमाला? दूध 4 लिटर पक्का. बोला टायमाला 4 हा, टायमाला 4 लिटर पिळून देणे. किती वेळा नाही ना? आता दुसऱ्या नाही. दुसऱ्या नाही का? पोटाखाली काय वासरू? पोटाखाली हल्या आले का? पक्का. सोडून दाखव. नंबर सांगा बरं. नंबर 93 70 86 22 31. कोणचं गाव? उदगीर. उदगीर मी प्रॉपर? राहणार उदगीर. म्हैस रंड्याला राहते. अच्छा अच्छा. तर मित्रांनो, कॉन्टॅक्ट करून घ्या. तुमच्या समोर म्हैस आहे बघा कशी आहे काय नाही. उदगीर म्हैस बाजार. म्हैस बाजारामध्ये आल्याच्या नंतर बरेच चहाची नाश्त्याची सोय आहे इथं. हॉटेल पण भरपूर आहेत. हे समोर एक हॉटेल आहे. पलीकडच्या साईडला त्या वडाच्या झाडाखाली एक हॉटेल आहे. पुन्हा इथं आल्याच्या नंतर आतमध्ये एक आहे. म्हणजे 5 ते 6 हॉटेल आहेत नाश्त्या पाणीचे. तुम्हाला तिथं नाश्ता करण्याची पण सोय आहे, चहा पिण्याची पण सोय आहे. मित्रांनो, नागपुरी म्हैस दाखवतो तुम्हाला. म्हैस पहिले तुम्ही बघा कशी आहे म्हैस. आजच्या उदगीर म्हैस बाजारामध्ये बऱ्याच म्हशी तुम्हाला गावरान बघायला मिळाल्या. पण आता ही समोर आपल्या नागपुरी म्हैस आहे. शिंगाला बिंगाला बघा म्हैस कशी आहे. म्हैस पण मोठी आहे. विचारू आपण किंमत वगैरे विचारू. दुधाला कशी आहे, गाभण आहे का कशी आहे, सगळं विचारू. पहिले तुम्ही कास बघा म्हशीचा. चारी बाजूनं म्हशी बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजेल किमती बिमती कशा आहेत म्हशीच्या बाजारात. आज 19 फेब्रुवारी 2026चा बाजार आहे मित्रांनो. भैया तुमचं नाव गाव सांगा. माझं नाव शिवराज दयानंद मोरे, गाव बोटकुळ, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. किती सांगायला म्हशीची? दादा हिची 1.15 सांगत होतो. आता विक्री झाली या म्हशीची. आपण दिली दुसऱ्याला. विक्री झाली का? विक्री झाली. पण टायमाला दूध किती देते? 7 लिटर देते दादा एक टायमाला. आता किती वेळ येता नाही ना? ही 4थी आहे त्याची. जेवता नाही का? गाभण आहे का? गाभण आहे. एक 8 दिवस टाईम आहे. अच्छा. कितीला ऐकलं म्हणलं? 95,000ला दिली. 95,000. तर मित्रांनो, ही म्हैस बघा नागपुरी आहे. किंमत कितीला आहे काय नाही सगळं सांगितलं त्यांनी. ही म्हैस विकण्यात आलेली आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं. आमचा कॉन्टॅक्ट नंबर 7757883030. आपण व्यापारी आहे का शेतकरी? व्यापारी आहे दादा आपण. अजून कुठल्या कुठल्या बाजारात असतात? आम्ही निलंगा, लातूर, नळेगाव, हां. कल्याण. इथं उदगीरच्या बाजारात किती आणलो आज? उदगीरच्या बाजारात 3 आणल्या होत्या. 2 विकले? हा 2 विकल्या तर 1 राहिलेली. अच्छा अच्छा. तर मित्रांनो, कॉन्टॅक्ट करून घ्या व्यापारी. इथं नंबर पण दिलेत. आणि म्हैस बघा कशी आहे. उदगीर म्हैस बाजार चांगलाच प्रसिद्ध आहे लातूर जिल्ह्यामध्ये. तिकडं सोलापूर साईडला सांगोलाचा बाजार जसा इकडं उदगीरचा बाजार आहे बरं का. परत एक बार बघा तुम्ही. नंबर सांगितलं की? नंबर सांगितलं 77 57 88 30 30. मामा तुमचं नाव गाव सांगा. नागलगाव. नागलगाव का? नंबर पाठा का तुमचा? नाही का? तुमच्यासोबत कोणाला आहे? कोणी आम्ही जा. तुम्हीच हवा. किती सांगला लाव किंमत? 70,000. किती वेळ नाही? दुसऱ्या नाही का? किती त्या टायमाला? आता दुधाचं काय खरं म्हणता. 3 लिटर देते, कोण 3 लिटर 1 लिटर. असं आहे का? मामाला नंबर पाठ नाही मित्रांनो. तर म्हैस अशी आहे बघा यांची. म्हैस बघून घ्या. बंडाळीतली आहे पाटील एवढं. हां, खरं बोललेत मामा. बंडाळीमधली आहे. काय करा, नंबर नाही त्यांच्याकडनं तर कॉन्टॅक्ट नंबर घेतला असता आपण. उदगीर म्हैस बाजारात आलं शेतकरी इथं. मित्रांनो, परत एक गावरान म्हैस दाखवतो तुम्हाला. आपले
शेतकरी बंधू आल्यात. आज जा बघा की आता लाल पटका अशी माणसं बघायला मिळत नाहीत बरं का आपल्याला. अशी माणसं एकदम खरे आणि स्वच्छ मनाचे राहतात, जुन्या काळातले लोक. चला त्यांनाच विचारू भाव किती सांगले आहेत काय. नाही नाव सांगा बरं तुमचं. बोरोळ. गाव बोरोळ. बोरोळ. हां. तालुका देवणी तालुका देवणी. देवणी तालुका का. हां. किती सांगला म्हशीची 90,000. 90,000 का. हां. प्युअर गावरा नाही. पिवर गावला नाही. 4 लिटर दूध आहे, मग 4 लिटर. टायमाला का. टायमाला 4 लिटर दूध. किती वेळ नाही आता हिनं. दुसऱ्या नाही. दुसरे नाही का. हां. गाभा नाही का पोटाखाली बसरो आहे. आणि गाभा नाही. गाभा नाही का. हां. 4 लिटर देते का. हां. किंमत किती म्हणलो. 90,000 म्हणलो. 90,000 का. तर मामा गावरान म्हशीचे 90,000 चांगले आहेत. बघा ही म्हैस कशी आहे दाखवतो. आधी तर म्हैस बघून घ्या. अशा प्रकारे यांची म्हैस आहे. किंमत बिंमत नाव बी विचारलं आपण. कासाला बघा म्हैस. फिरवा मामा जरा. फिरवा माघारी. फिरवा माघारी. म्हैस बघा मित्रांनो कशी आहे. बस बस बस. 90,000. 8-10 दिवस लागतात. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पाठाय का मामा. तुमचं तुम्ही घ्यावं, तुम्हाला पाठवतो. तुम्हाला पाठाय का. ह्याच्याजवळ काढून त्यांचं सांगू द्या, त्यांचं बी काय अडचण. घरचेच माणसं होती. नंबर सांग. हां 45 20 12 04. आपल्या समोर एक म्हैस आहे. या म्हशीचं विचारू आपण सगळं आता माहिती. शिंगाळू म्हैस दिसलेली आहे. पोटाखाली वासरू बी दिसला आहे. म्हैस बघा पहिले तर कशी आहे म्हैस. मामा म्हैस कोणाची. म्हैस बघा कशी आहे. कास बीस बघा. बरेच दिवस झालं उदगीर म्हैस बाजार दाखवा म्हणून तुमच्या कमेंट होते मित्रांनो. तर आज उदगीर बाजार दाखवायला आलो. अशा प्रकारे म्हैस आहे. चला माहिती घेऊ आपण पूर्ण. किंमत बिंमत कुणाची आहे म्हणलं. तुमचीच आहे का. काय नाव आहे तुमचं. गंगाराम म्हणजे गाव जळकोट. जळकोट. किती सांगलेलो. 65,000. किती वेळ नाही. हां चौथ्या नाही का. पोटाखाली काय वासरू वगैरे आहे का. दुधाला कशा टायमाला. दुधाला कशी आहे टायमाला. 2.5 लिटर आहे का. किंमत किती म्हणलं. 65,000. नंबर सांगा. नंबर मला सांगता येईल. उदगीर म्हैस बाजारामध्ये जवळपास माझ्या मते 1000-1,500 म्हशी येतात दर बाजार. एवढा मोठा बाजार आहे. आणि उदगीरच्या नंतर जर मोठा म्हशीचा बाजार म्हणलं तर लातूर बुल मार्केटचा दर शनिवारी भरला जाणारा लातूरचा बाजार आहे. आणि उदगीरचा गुरुवारी भरला बाजार. म्हशींसाठी हे 2 बाजार लय प्रसिद्ध आहेत आपल्याकडे. आणि नळेगावचा बाजार मंगळवारी भरला जाते बरं का. तिथं पण जबरदस्त म्हशी येतात. नळेगावला बैल जास्त येतात म्हशीपेक्षा. बैलांसाठी प्रसिद्ध आहे नळेगाव. आणि हाळीला पण बैलांचं प्रसिद्ध आहे, म्हशीसाठी नाही. हाळी बैल बाजार मोठा आहे बरं का लातूर जिल्ह्यामध्ये. आणि दुसरं म्हणलं तर आता निलंगा एक आहे. पण निलंग्याला सगळे जनावर येतात, गाई म्हशी बैल सगळेच येतात. आणि इकडे जाम जळकोटचा एक बाजार मोठा आहे. असे बरेच बाजार येतं. देवणीचा बाजार बंद पडल्यानंतर देवणीला पण बाजार मोठा भरत होता. तालुका आहे देवणी. हळूहळू बाजार बंद पडून गेला. ते फिरवा जरा म्हैस फिरवा. पुढे नेऊन मागे या ना. कास पीस बघा जरा. गावरान म्हैस आहे बरं का. तुमचं नाव गाव सांगा आधी. शरद माधव माने कुमठा राहणार, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. शेतकरी का. व्यापार करतो साहेब. व्यापारी काय व्यापारी. किती म्हशी आणला आज. 2 बैल 1 म्हैस साहेब. अच्छा. किती सांगला विजय. इकली साहेब 71,000 इकली. विकली का. हां इकली. गाभण आहे का. हां यायला साहेब. दुधाला कशी येईल. ते 3 दूध लिटर.
तान 3 लिटर. काय म्हणलं 3 आहे का? हा 3 टायमाला कितीला ऐकली म्हणलं 71 ऐकली. 71ला. हा अजून म्हणजे दर आठवड्याला असतं का इथं? हा दर आठवड्यात 4-5 आणतो. तुमचा नंबर सांगा. 85 30 17 32 98. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या. व्यापारी येतं उदगीर म्हैस बाजारामध्ये येतात. आता ही म्हैस विकलेली आहे त्यांनी. तर प्रत्येक आठवडे असतं म्हणा की. प्रत्येक आठवड्यात असतं. कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो व्यापारी आहेत. अजून कुठल्या कुठल्या बाजारात असतात? उदगीर, जाम, हाळी, नळेगाव, खानापूर. अच्छा व्यवहार सगळं खात्रीशीर होणार की हा गॅरंटीने? गॅरंटीनं. चालतं. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या. आता ही तर म्हैस विकलेली आहे. किंमत त्यांनी सांगितले पण आपल्याला दुधाला कशी आहे काय नाही सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. परत एक म्हैस बघा शेतकरी येतं. पहिले तर तुम्ही म्हशी बघत जावा. कास बीस बघा. कासाला बघा कशी शहरी बाजूने म्हैस बघून घ्या. आता या म्हशीची किंमत वगैरे विचारू. म्हैस चांगली दिसलेली. कोणतं गाव आहे काय नाही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं घेऊ. या दुधाला कशी आहे ना? 5-5.5 लिटर दूध काय मला टाइमला. किती वेतन आहे? आता तिसऱ्या नाही तिसऱ्या नाही का? गाभण आहे का? गाभण आहे 15 दिवसात येते. किती सांगायला किंमत? 1.25. 1,25,000 का? खात्रीशीर आहे की सगळं? हा पूर्ण गॅरंटी माहिती. गॅरंटी नाही का? कोणचं का आपलं? खोडसमुद्र कमालनगर तालुका. नाव सांगा. ओमकार जोशी. ओमकार जोशी. कॉन्टॅक्ट नंबर 7349465664. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर बी घेतला आपण. म्हशीबद्दल तर सगळी माहिती भेटली आपल्याला. कॉन्टॅक्ट करून घ्या जर आवडली तर. खात्रीशीर व्यवहार आहे म्हणतात गॅरंटी म्हणतात. गरीब आहे.